नमस्कार. ओम साईराम. साई समर्थ पूजा आर्टिकल या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर बघा मंडळी, यावर्षी होळी कधी साजरी करायची याविषयी बरेच संभ्रम निर्माण झालेले आहेत. कारण यावर्षी हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आले असल्याने होळी नेमकी कधी साजरी करायची, तसेच हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आले आहे की धुलिवंदनाच्या दिवशी आलेले आहे. या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळवायचे आहेत, कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत, कारण आपल्यासाठी व त्यांच्यासाठी वेगवेगळा टायमिंग असतो. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पुण्यकाल याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. धुळीवंदन तसेच चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना मिळून जाईल. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. आणि सर्वात महत्त्वाचा, चंद्रग्रहण काळामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि या सेवासुद्धा आम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. यावर्षी 2026मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आता आपणा सर्वांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की होलिका दहन आपण नेमकी कधी करायची आहे. तर बघा, 2 मार्च 2026 सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायची आहे. आता साहजिकच तुम्हाला इथे एक प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा संपत आहे. तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदय तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का साजरी करत आहोत? तर थांबा, तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर बघा, 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, म्हणजे हे चंद्रग्रहण आपल्याला भारतामध्ये दिसणार आहे आणि याचे सर्व वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. आणि 3 मार्च रोजी प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वी हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचे आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही, कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे. धुलिवंदनाच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेले आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे या ग्रहणाचे सर्व वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. हे चंद्रग्रहण 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होईल आणि 3 मार्च रोजीच संध्याकाळी 6:46 हे चंद्रग्रहण संपणार आहे. हे चंद्रग्रहण या वर्षातील 2026मधील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहणाच्या 9 तास आधीपासून सुरू होत असतो. त्यामुळे 3 तारखेला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 या चंद्रग्रहणाचे वेदादी नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुलांसाठी सूर्योदयापासून हे नियम पाळण्याची गरज नाही. या सर्वांसाठी वेगळा टायमिंग दिलेला आहे आणि तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गर्भवती महिला आहे, लहान मुले आहे किंवा वृद्ध मंडळी आहेत, या सर्वांची जर काही वैद्यकीय ट्रीटमेंट सुरू असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला यासाठी अवश्य घ्या. तुमच्या ज्या गोळ्या आहेत त्यांचे जे टायमिंग आहे ते आपल्याला पाळण्याचा प्रयत्न प्रथम करायला हवा. या सर्वांची काळजी घेऊन नंतर चंद्रग्रहण, वेदादी नियम यासारख्या गोष्टींचा आपण विचार करू शकता. आपल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे तुम्ही प्रथम पालन करायला हवे. तर बघा मंडळी, या ग्रहण काळात आपण कोणकोणते नियम पाळायला हवे याविषयी आपण आता सविस्तर पाहूयात. तर बघा, या काळामध्ये गर्भवती महिलांनी देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. या काळामध्ये पायाची आडी घालून बसू नये.
चाकूने किंवा विळीने काही कापू नये. या काळामध्ये आपण कात्रीने काहीही कापू नये. ग्रहण देखील पाहू नये व झोपायचे देखील नाही. या गोष्टी आपण ग्रहण काळात पाळायच्या आहेत. बाकी आपण घरामध्ये बसू शकता, फिरू शकता, चकरा मारू शकता. या ग्रहण काळात आपण जे मंत्र स्तोत्र आपल्याला येत असेल ते आपण म्हणू शकता. एखादे धार्मिक ग्रंथ, पुस्तक तुम्ही वाचू शकता. आणि हेही देखील शक्य नसेल तर जो मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही पूर्ण ग्रहण काळात जप करू शकता. या ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा स्पर्श हा 3 मार्च रोजी दुपारी 3:20 सुरू होईल, तर ग्रहणाचा मोक्ष त्याच दिवशी संध्याकाळी 6:46 असेल. या चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ 3 मार्च रोजी सायंकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:46 असणार आहे. या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जी मंत्र, स्तोत्र पाठ आहे ती आपण म्हणू शकता. घरामध्ये टीव्हीवर किंवा मोबाईलवर तुम्ही मंत्र, स्तोत्र लावू शकता. त्यामुळे घरातील वातावरण देखील सकारात्मक प्रसन्न राहील. या ग्रहण काळात आपण जे शिजवलेले अन्न आहे, जे साठवलेले पाणी आहे, त्या सर्वांवर आपण तुळशीपत्र ठेवायचे आहे. ग्रहण संपल्यावर सर्वांनी अंघोळ करायची आहे. या पाण्यात आपण गंगाजल किंवा गोमूत्र देखील टाकू शकता. आपले घर यानंतर स्वच्छ झाडून आपण देवपूजा करू शकतो व त्यानंतर आपले दैनंदिन जेवण वगैरे हे सर्व कामं आपण करू शकतो. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चंद्रग्रहण आणि होळी याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आम्ही आशा करतो. तरी देखील आपल्याला काही माहिती किंवा शंका असेल तर आपण खाली कमेंटमध्ये जरूर सांगावे. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम.